कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सांग ना, का आलायस इथे पुन्हा? प्रेम, लेकीवरचं प्रेम काय आहे ना, माझ्या लेकीवरचं प्रेम मला तुझ्या उंबरठ्यावर घेऊन येतं। नाही तर ज्या घराने माझ्या लेकीचा जीव घेतला त्याची पायरी चढणं सोडा, मरेपर्यंत तोंडही बघितलं नसतं। बस ना, सतत तेच तेच आरोप करून आणखीन किती त्रास देणार आहेस तुम्हाला? हा? मी तुला तेव्हा सुद्धा सांगितलं होतं, तुझ्या त्या लेकीमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नव्हता, आणि या लेकीमध्ये तर त्याहूनही नाहीये। मला एक कळत नाहीये, स्वतःच्या लेकरांवर इतकं प्रेम करणाऱ्या आईचं प्रेम इतर लेकरांच्या बाबतीत कसं काय आठवू शकतं? म्हणजे दुर्दैवी आहे नाही का? म्हणजे मला तुझं काही गणितच कळत नाहीये। म्हणजे आई अशी असू शकते जे स्वार्थी, आणि ती इतकी स्वार्थी नाही। चुकतंय तिलोत्तमा मेंदळे, आई तुझ्यासारखी स्वार्थी आणि अप्पलपोटी असूच शकत नाही जशी तू आहेस। जगन्नाथजी, बोलण्याची मर्यादा ओलांडू नका। अरे बापरे, एवढा त्रास झाला तुला? तुझ्या घरच्या एका माणसाला तुझा बाप, तुझे वडील काहीतरी चुकीचं बोलले तर एवढा त्रास झाला तुला? तुला वाटतंय ना तुझे वडील मला काहीतरी चुकीचं बोलले, मग जा ना, कानाखाली मार ना त्यांच्या। तिलोत्तमा, एक मिनिट, कोणीही मध्ये बोलायचं नाही। हिला जर का खरंच वाटत असेल की हिचे वडील काहीतरी चुकीचं बोलले मला, तर ती आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांच्या कानाखाली मारेल, तरच मी हे मान्य करीन की ही मुलगी खरी आहे। ती जे काय तिच्या वडिलांशी बोलते ते खरंय, हे मी मान्य करेन की तिला या घराबद्दल, या घरच्या लोकांबद्दल खरं खरं प्रेम आहे। जा मार, जा जाऊन कानाखाली मार जा। अगं जा। मार मार। मार। सावली, माझ्यासमोर तुला स्वतःला सिद्ध करण्याची काही गरज नाही, पण माझ्या कानाखाली मारल्यामुळे जर या तिलोत्तमा मेंदळेचा तुझ्यावर विश्वास बसणार असेल आणि या घरातलं तुझं आयुष्य कायमस्वरूपी सुखी होणार असेल तर मार कानाखाली। आता तर काय परवानगीच मिळाली, मार जा। अगं जा।
सावली, माझ्या गेलेल्या लेकीचं चित्र अजूनही माझ्या डोळ्यात तरळत असतं. ती गेली, पण तुझ्या रूपानं ती जिवंत आहे माझ्यासाठी. माझ्या डोळ्यातलं तिचं चित्र सजीव रूपात बघण्यासाठी वारंवार तुझ्या दारात येतो मी. तो बघितलं की बरं वाटतं. मायेचा जरा असा ओसंडून व्हावं लागतो. तू नको काळजी करू, मी ना आयुष्यभरासाठी तुला समजून घेतलेलं आहे. माझ्या कानाखाली मारल्यामुळे तुझं खोटेपण जर दूर होणार असेल, मार्गाणा मला माझ्या लेकीचं लग्न धूमधडाक्यात करायचं होतं. ते स्वप्न सावलीच्या रूपात पूर्ण होत आहे. तुला मेंदळी कुटुंबात पाठवून ते घर उद्ध्वस्त करण्याचा विचार सोडून देऊन आणि फक्त एक विचार मनात राहिला, तो म्हणजे तुझं आयुष्य कसं मार्गी लागेल. मार. मार. तुम्ही नाही आहे तुमची लेक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.